हॅलो, नमस्कार. आनंदी कट्ट्यावर मी जयंत ठोंबरे आपल्या सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. श्रोतो नमस्कार. एक छोटा मुलगा आज त्याने काही ठरवलं आहे. त्याला त्या देवाबरोबर जेवायचंय. तो देव शोधत निघाला. काही खाण्याच्या वस्तू आणि पाण्याच्या बाटल्या घेऊन तो घराबाहेर पडला. खूप चालला. एका बागेत गेला. थोडी विश्रांती घेतल्यानंतर एका बाकावर बसला. जवळ एक आजी होती. तिच्याकडे त्याचं लक्ष गेलं. बहुधा तिला तहान लागलेली असावी. त्याने जवळचं पाणी तिला दिलं. ती पाणी प्यायली. बाटली परत देताना ती हसली. इतकं सुंदर हसणं तो प्रथमच पाहत होता. त्याने तिला खाऊ दिला. ती परत तसेच हसली. ते हास्य बघून तो मोडून गेला. तो उठला. दिवस सरत आला होता. आता त्याला घरी परतायचं होतं. तो तिथून निघाला. थोडा पुढे आला. वळून पाहिलं तर ती आजी गोड हसत होती. तो धावत तिच्याकडे आला. तिला मिठी मारली. तिनेही प्रेमात त्याला कुशीत घेतलं. नंतर तो घराच्या दिशेने निघाला. घरी पोचला. आज तो खूप खुश दिसत होता. आईने विचारलं तसा तो म्हणाला, देव कितीतरी थकला होता आई. भुकेला आणि तहानलेलाही होता, तरी खूप गोड हसत होता. इकडे ती आजी घरी पोहोचली. केवढी आनंदी, केवढी तृप्ती. रोजचा शीण नव्हता. एकटेपणाची बोच नव्हती. तिच्या मुलाला सारेच अनपेक्षित होते. कुठे गेली होतीस दिवसभर? त्याने आईला विचारलं. ती दैवी तंद्रीतच होती. म्हणाली, मला वाटत होतं त्यापेक्षा खूप तरुण आहे देव. तरुण कसला, बालकच. न मागता त्यानं मला सारं दिलं. प्रेमानं मिठी मारली. आजीच्या देहावर वसंत ऋतू अवतरला होता. केवढा आनंद, केवढी तृप्ती, केवढं समाधान. ही छोटीशी गोष्ट मी वाचली आणि दिवसभर त्या मुलाचा आणि म्हाताऱ्या आजीचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर येत राहिला. सारे अध्यात्म एका या छोट्याशा गोष्टीमध्ये ठासून भरल्याचं मला जाणवलं. 1000 धर्मग्रंथांचे सार एका गोष्टीमध्ये. त्या अज्ञात लेखकाचं मला खूप कौतुक वाटलं. देवाला निवृत्त करायला निघालेल्या आणि देवाला शोधायला निघालेल्या प्रत्येकाने ही गोष्ट वाचली पाहिजे. या गोष्टीत साऱ्या शंकांचं समाधान सापडतं. देव हा माणसाच्या मनात जेवढा असतो त्यापेक्षा जास्त माणसाच्या कर्मात असतो आणि आपल्या चांगल्या कर्मातला देव हा सर्वांना दिसत असतो. श्रोत्यो, रेडिओ जयंत या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजवर येणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमाला आपण भरभरून प्रतिसाद देतात. आपले लाईक्स, आपले कॉमेंट्स आम्हाला प्रेरणा आणि प्रोत्साहन देत आहेत. आता एक छोटीशी विनंती. आपल्याला जसा हा आनंद या कार्यक्रमातून मिळाला, मग ते अभिवाचन असो, आनंदी कट्ट्यासारखा कार्यक्रम असो किंवा व्यक्त अव्यक्त, आपल्याला आवडलेला प्रत्येक कार्यक्रम तुम्ही नक्की शेअर करा आणि आपल्याला जो आनंद झालाय तो आपल्या मित्रांना, नातेवाईकांना आणि आप्तेष्टांना सुद्धा मिळू द्या. आवडलेला प्रत्येक कार्यक्रम जरूर शेअर करा आणि आपल्या आनंदात, आपल्या सुखात, आपल्या समाधानात आपले मित्र, नातेवाईक, आप्तेष्टांना सुद्धा सामील करून घ्या.